ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी पक्षाची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय। यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढली आहे। सचिन फोलाने हे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचे निकटवर्ती होते। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला। मिळालेल्या माहितीनुसार सचिन फोलाने हे भाजप पक्षाच्या विविध महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते। त्यांनी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये मोलाचं योगदान दिलं होतं। सचिन फोलाने यांनी भाजपात अनेक वर्ष महत्त्वाच्या पदावर कार्य केलं असून भाजप पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवून काम केलंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकहितेशी धोरणांशी प्रेरित होत आणि शरद पवारांच्या विचाराशी एकरूप होत त्यांनी हा पक्षप्रवेश केला असल्याचं सांगितलंय। दरम्यान नंदुरबारमध्ये सुद्धा भाजपला मोठा झटका बसलाय। मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित भाजप पक्षातून बाहेर पडले आहेत। त्यांनी आपल्या पदाचाही राजीनामा दिलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत ते शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। राजेंद्र कुमार गावित हे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते। शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुकही होते। मात्र इथे राजेश पाडवी हे आमदार असून पुन्हा एकदा त्यांनाच तिकीट मिळेल हे जवळपास निश्चित होतं आणि म्हणूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे। शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली तर भाजप उमेदवाराला याचा फटका बसू शकतो असं बोललं जात आहे। त्यामुळे आता या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला हे दोन मोठे झटके शरद पवार यांनी दिल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।